समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। इतरांच्यासाठी काम करत राहिल्यास मिळणारे समाधान वेगळेच असते। दुसऱ्यांसाठी जगण्यातच खरा आनंद असतो, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले। भिलवडी जायंट्स ग्रुपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या शपथविधी समारंभात ते बोलत होते। यावेळी दिग्गज विशेष समिती सदस्य गिरीश चितळे, मकरंद चितळे, सुनीता चितळे, भक्ती चितळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिव संदीप राजोबा, केंद्रीय समिती सदस्य सतीश बापट, ॲडव्होकेट विलासराव पवार, साधना मालगावे, अनुजा पाटील, प्रशांत माळी, सुहास खोत, डीसी पाटील, सुबोध वाळवेकर, महावीर चौगले, सुनील परीट आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले की संस्थापक नाना चुडासामा आणि काकासाहेब चितळे यांनी घालून दिलेल्या मार्गावर भिलवडी जायंट्स ग्रुपचे कार्य सातत्याने सुरू आहे। या गटाने आतापर्यंत 206 नेत्रदान घडवून आणले असून त्यामुळे 412 जणांना दृष्टी मिळाली आहे। हे अत्यंत पुण्याचे कार्य आहे। रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिरे व विविध सामाजिक उपक्रमातही या संस्थेचे योगदान उल्लेखनीय आहे। या कार्यक्रमात बाहुबली सुदर्शन चौगुले यांची भिलवडी जायंट्स ग्रुपच्या अध्यक्षपदी तर उज्ज्वला सुनील परीट यांची सहेलीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे। माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते नूतन अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला। नूतन अध्यक्ष बाहुबली चौगुले यांनी सांगितले की जायंट्स कुटुंब व समिती सदस्यांनी दाखवलेला विश्वास आपण सार्थ ठरवू। भविष्यात नेत्रदान, रक्तदान, आरोग्य शिबिरे तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। संदीप राजोबा यांनीही समाजासाठी काहीतरी देणे लागते या भावनेतून बुद्धिजीवी एकत्र येत असल्याचे मत व्यक्त केले। काहीतरी देणं लागतोय त्या उद्देशानं आपण आपला व्यवसाय आपलं करिअर सांभाळता जे समाजाला उपयोगी पडेल अशा प्रकारचं काम करणाऱ्या ग्रुपमध्ये आपण काम करताय आणि याच्या पाठीमागं प्रेरणा स्वर्गीय काकासाहेब चितळेंची आहे, नाना चुडासामांची आहे आणि त्यांनी जी पाऊलवाट मिळवलेली आहे त्या पाऊलवाटेनं तुम्ही सगळेजण चाललेला आहात आणि त्यामुळंच जायंट्सच्या अनेक कार्यक्रमाला मला जाण्याचा योग येतो। परंतु या ठिकाणी आल्यानंतर मला खरोखरच अभिमान वाटला, कारण तुमच्या सगळ्यांच्या सांघिक प्रयत्नामुळं 206 लोकांना नवी दृष्टी मिळाली, याबद्दल तुमचा आभार। माणसाला जेवढं परमेश्वरानं आयुष्य दिलेलं आहे ते आयुष्य संपल्यानंतर हा देह असाच आनंदात विलीन होत असतो, परंतु महानता त्याच्यामध्येच असते की त्यातला काही भाग इतरांच्या उपयोगाला पडावून ठेवून जाणं, याच्यातच फार मोठं पुण्याचं काम असतं। ते 206 लोकांनी केलं की आता 206 लोकांनी केलं याचा अर्थ 412 लोकांना नवी दृष्टी मिळाली, म्हणजे 412 लोकांना हे जग बघायची संधी तुम्ही प्राप्त केली। हे काही थोडं पुण्य आहे का? असे अनेक कार्यक्रम होतात। उत्साहाच्या भरामध्ये कुणी देहदान करतं, कुणी नेत्रदान करतं, कुणी अवयवदान करतं, पण जेव्हा ते या जगाचा निरोप घेऊन घेतात तेव्हा त्याची अंमलबजावणी होते का हे तपासणारे कुणीच नाही। पण इथं आल्यानंतर ते कळालं मला की बाबा एवढ्या लोकांनी त्याचं तंतोतंत पाळले किंवा त्यांच्या नातेवाईकांनी ते हे केलेलं आहे की बाबा आपला प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून गेला, परंतु त्यांना जो निर्धार केलेला होता त्यांना नेत्रदान करायचं ते आपण मागं राहणाऱ्यांनी पूर्ण केलं पाहिजे, तरच त्याच्या खऱ्या अर्थाने त्याच्या आत्म्याला शांती लाभेल। हे असं सहसा होत नाही। देहदानाचा फॉर्म मी पण भरून घेतलेला आहे, नेत्रदानाचाही भरून दिलेला आहे, परंतु माझ्यानंतर ते होईलच याची गॅरंटी मला सुद्धा नाही, कारण नंतर भावनेचा प्रश्न निर्माण होतो। शरीराची विटंबना होईल का काय असं काही लोकांना वाटायला लागतं आणि कळत न कळत पण त्याच्याकडं दुर्लक्ष होतं, पण ही होता कामा मी त्या सगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये वावरताना मी बघतोय की अपघातानं अनेकांचा दुर्दैवी मृत्यू होतो, त्यांच्या नातेवाईकांनी किंवा ब्रेन डेड झाल्यानंतर
आणि त्यांच्या नातेवाईकांनी जर चांगलपणा म्हणजे शहाणपणा दाखवला तर अनेकांना नवीन उदाहरण मिळतं. नुकतंच माझ्याच एका जवळच्या मित्राला त्याच्या मित्राच्या पत्नीला एक 28 वर्षाच्या मुलाची किडनी मिळाली आणि खऱ्या अर्थानं त्याला जीवदान मिळालं. म्हणजे त्या जो मृत्यू झाला तो पोरगा तर 28 वर्षाचा होता, अपघातात मृत्यू झालेला होता. पण त्याच्या नातेवाईकांनी मनावर दगड ठेवून निर्णय घेतला की आपला पोरगा तरी गेला, परंतु याची किडनी जर दान केली तर किमान 2 किडनी फेल झालेल्या माणसाला नवीन जीवदान मिळेल असा विचार केला. आणि जो माणूस म्हणजे त्यांना आशा सोडली होती की घरातल्या नातेवाईकांची किडनी मॅच होत नव्हती आणि लवकर नंबर लागत नव्हता आणि आपल्या पत्नीचं काय होईल या चिंतेत तो होता. पण अशा वेळी त्याला एकाचा जीव गेला पण एकाचा जीव वाचला. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.